महाराष्ट्र के रायगढ़ के पेंड म्युनिसिपल काउंसिलिंग चुनाव में बीजेपी और एनसीपी पार्टियां आगे चल रही है। इसमें बीजेपी के 3 और एनसीपी के 3 उम्मीदवार बिना विरोध के चुने गए हैं। जीतने वाले उम्मीदवार वार्ड नंबर 11A से मालती तुकाराम महात्रे बीजेपी, वार्ड नंबर 11B से स्मिता दयान पेनकर बीजेपी, वार्ड नंबर 12 से अभिराज रमेश कडू बीजेपी और वार्ड नंबर 12 से सुशीला हरिचंद्र ठाकुर नेशनलिस्ट कांग्रेस अजीत पवार, वार्ड नंबर 9 से वसुधा तुकाराम पाटिल नेशनलिस्ट कांग्रेस अजीत पवार, वार्ड नंबर 5 से दीपक जयवंत गौरव नेशनलिस्ट कांग्रेस अजीत पवार उम्मीदवार बिना विरोध के चुने गए। इस नतीजे से गठबंधन मजबूत हुआ है। एमएलए रवींद्र पाटिल ने जीतने वाले उम्मीदवारों को बधाई दी है। काय नाव आपलं आणि आजच्या या विजयी निकालाबद्दल काय आपली प्रतिक्रिया आहे? मालती तुकाराम म्हात्रे, वार्ड नंबर 11 मध्ये उमेदवार म्हणून भाजपचे उमेदवार म्हणून मी उभी होते। आजचा जो हा विजय आहे, हा विजय केवळ माननीय खासदार साहेब धैर्यशील पाटील, त्याचप्रमाणे माननीय आमदार रविशेठ साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली आणि हर एक वेळेला माननीय प्रीतमताई ह्या सुद्धा मार्गदर्शन आम्हाला करत होते आणि त्यांच्या मार्गदर्शनाखाली आजचा हा जो विजय आहे तो आम्हाला प्राप्त झालेला आहे। आणि भारतीय जनता पार्टीचा पहिल्यांदाच हा मला वाटते उमेदवार हे बिनविरोध उमेदवार म्हणून आम्ही निवडून आलेले आहेत। त्यांनी जी धोरणं आम्हाला सांगितलेले आहेत आणि आतापर्यंत भाजप पार्टीने जो काही विकासाचा धडा मारलेला आहे, विकासाचा पाया घातलेला आहे आणि त्या पायावर इमारत त्यांनी चढवलेली आहे, त्याचा हा विजय आहे। त्याची ही त्याची ही पोचपावती आहे असे मी आपल्याला निक्षून सांगते। काय सांगाल, कशा पद्धतीच्या या विजयाकडे बघता, कुणाला याचं श्रेय जातं आणि काय आजच्या भावना आहेत या निकालानंतर? आता ही 2025 झालेलं नगरपालिकेचं इलेक्शन आमचे मार्गदर्शक माननीय आमदार रविशेठ पाटील साहेब आणि खासदार धैर्यशील दादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली आम्ही निवडणूक लढवली। त्याच्यामध्ये इतिहासामध्ये मला वाटतं पहिल्यांदाच बिनविरोध सीट निवडून आलेली आहे आणि त्याच्याबद्दल मी सगळ्यांचे खूप आभारी आहे। आमच्या पाठीशी असलेले कार्यकर्ते आहेत जे आता 2-3 दिवस सतत आमच्या पाठीमागे फिरत आहेत त्याच्यामुळे निवडणुकीसाठी। माननीय धैर्यशील दादा पाटील, माननीय रविशेठ पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही पुढे सर्वांगीण विकास शहराचा करू असं मी तुम्हाला आश्वासन देते।